नमस्कार. आपण पाहत आहात डी न्यूज पुसद. आज आपण आलो आहोत पुसदपासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या पारडी या गावात. पारडी येथे रथसप्तमीच्या शुभदिनी चिमादेवी यात्रेचा भक्तिभावात भव्य सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पुसद तालुक्यातील पारडी येथील चिमादेवी संस्थान हे एक प्राचीन व जागृत देवस्थान असून सन 1938 पासून दरवर्षी जानेवारी महिन्यात रथसप्तमीला येथे यात्रेचे आयोजन केले जाते. यावर्षी देखील या यात्रेसाठी परिसरातील तसेच दूरदूरच्या भागातून हजारो भाविकांनी हजेरी लावली होती. देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. या यात्रेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे येथे जात-पात, धर्मपंथ, गरीब श्रीमंत असा कोणताही भेद न ठेवता सर्व समाजघटक एकत्र येतात. ही यात्रा सामाजिक एकतेचे आणि समतेचे जिवंत उदाहरण ठरते. पंचक्रोशीत परिचित असलेले बळीराम महाराज, किसन महाराज, रामदास महाराज व परशुराम महाराज श्रद्धेने आणि निष्ठेने ही परंपरा पुढे नेत असून चिमादेवी यात्रेचा धार्मिक वारसा आजही जपला जात आहे. बर्डे कोचिंग क्लासेसने केला बालगोपालांचा आनंद द्विगुणित. मुलांना खेळवून आणि आईस्क्रीम चारून घेतली समाधानाची सेल्फी. चला शिकूया, पुढे जाऊया. बर्डे कोचिंग क्लासेस, पारडी. पूर्वी या यात्रेत कुस्तीच्या दंगलीचे विशेष आकर्षण असायचे. विविध भागांतील नामवंत पहिलवान येथे येऊन आपले कौशल्य सादर करत असत. आजही यात्रेचे पारंपरिक स्वरूप टिकून असून दरवर्षी हरडफ भजनी मंगळाच्या भजन कीर्तनामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघतो. यात्रेमध्ये लहान थोर, महिला व पुरुष सर्वजण मोठ्या आनंदाने सहभागी होतात. यात्रेच्या ठिकाणी जम्पिंग झोपाळे, खेळणी दुकाने, स्टेशनरी, भांडी दुकाने, आईस्क्रीम, हॉटेल, प्रसाद विक्रेते व बांगडीवाले यांनी आपली दुकाने थाटून भाविकांची सेवा केली. त्यामुळे यात्रेचा आनंद द्विगुणित झाला. यात्रेच्या निमित्ताने चिमादेवी संस्थानच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. देवीच्या दर्शनानंतर हजारो भाविकांनी श्रद्धेने महाप्रसादाचा लाभ घेतला. महाप्रसादामुळे यात्रेतील समतेची भावना अधिक दृढ होत असून भक्ती, सेवा आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश या माध्यमातून दिला जातो. चिमादेवी यात्रेमुळे संपूर्ण पारडी परिसर भक्तिमय वातावरणात दुमदुमून गेला होता. श्रद्धा, परंपरा आणि सामाजिक एकतेचा संगम असलेली ही यात्रा भाविकांच्या मनावर विशेष ठसा उमटवून गेली. धन्यवाद. पाहत रहा डी न्यूज पुसद.